श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 29 जानेवारी 2025 वार बुधवार आणि आज आहे मौनी अमावस्या. मौनी अमावस्या म्हणजे काय, त्याचबरोबर इतर अमावस्यांच्या तुलनेत ही वेगळी कशी आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. अमावस्या म्हटलं तर आपण काही ना काही उपाय सेवा ह्या करत असतो. तर ह्या मौनी अमावस्येचं नक्की महत्त्व काय आहे, मौनी अमावस्या म्हणजे काय, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मौनी अमावस्येला महाकुंभात शाही स्नान करून पुण्य मिळवता येतं. ते शक्य झाले नाही तर निदान घरच्या घरी बघा काही उपाय आवर्जून करावे. 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्या आहे आणि महाकुंभच्या पार्श्वभूमीवर तिचे महत्त्व हे अधिक आहे. जर तुम्हाला महाकुंभात सहभागी होता आले नसेल तर घरी राहूनही या मौनी अमावस्येचे पुण्य जे आहे ते पदरात कसं पाडून घ्यायचं त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मौनी अमावस्या म्हणजे शांतपणे देवाची पूजा करण्याची संधी. या तिथीला मौन आणि संयम पाळणं हे स्वर्ग आणि मोक्ष देणारं साधन मानलं जातं. शास्त्रात मौनी अमावस्येला मौन पाळण्याचा नियम आहे. जर एखाद्या व्यक्तीला शांत राहणे शक्य नसेल तर त्याने आपले विचार शुद्ध ठेवावं आणि कोणत्याही प्रकारचे वाईट आपल्या मनात येऊ देऊ नये. त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगतीसाठी वाणी शुद्ध आणि प्रामाणिक असणं आवश्यक आहे. मौनी अमावस्येला धार्मिक शास्त्रांमध्ये विशेष महत्त्व मानलं जातं. या दिवशी उपवास करून देवाच्या उपासनेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्याचबरोबर शक्य असल्यास या दिवशी गंगा स्नान अवश्य करावं. असं केल्यानं सर्व पाप नष्ट होतात आणि विशेष पुण्य प्राप्त होतं. परंतु गंगेत स्नान करणं सर्वांनाच शक्य नाही, तर किमान आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकून त्या पाण्याने आंघोळ केली तरी चालणार आहे. मौनी अमावस्येला शांततेचा अनुभव आवर्जून घ्यावा. ज्याप्रमाणे आकाशात चंद्राच्या अनुपस्थितीमुळे मिट्ट काळोख असतो, अगदी तसा आपल्या मनातही विचारांचा काळोख असतो. अशा या बघा अंधारात स्वतःला चाचपडत राहण्यापेक्षा शांत राहणं आणि काळ पुढे सरू देणं जास्त योग्य ठरतं. सर्व प्रकारच्या ध्वनींच्या पलीकडे जाऊन शून्यात उतरण्याच्या प्रक्रियेला शांतता म्हणतात. अवकाशाच्या पोकळीतही तशीच शांतता व्यापून आहे. शंख कानाला लावला असता तो ओंकार रूपी ध्वनी जो आहे तो आपण अनुभवू शकतो. यामुळे जेव्हा साधक मौनाचा अभ्यास करतो तेव्हा तो केवळ त्याच्या सभोवतालच्या आवाजांच्याच पलीकडे नाही तर अगदी विश्वातील सर्व ध्वनींच्या पलीकडे पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. कारण आवाजांच्या पलीकडे गेल्याशिवाय शांतता प्राप्त होऊ शकत नाही. आध्यात्मिक जगात मौनाला नेहमीच खूप महत्त्व आहे. कारण अध्यात्माच्या शिखरावर पोहोचण्यात मौनाचा मोठा वाटा असतो. म्हणून आपल्या संस्कृतीत कोणत्याही व्यक्तीला आध्यात्मिक शिखरावर पोहोचण्यासाठी मौन हे एक परिपूर्ण आणि शाश्वत साधन मानलं गेलं आहे. यामुळेच आपल्या सर्व ऋषीमुनींनी मौन हा आपल्या आध्यात्मिक साधनेचा एक महत्त्वाचा भाग बनवून त्याचा आदर केला. मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानं भक्तांच्या जीवनात तेज, ऊर्जा आणि सकारात्मकता येते. तर गंगेत स्नान केल्यानं अश्वमेध यज्ञाप्रमाणेच फळ मिळतं.
पितरांची प्रार्थना केल्यानं त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात. मणीचे मणी फिरवण्याचे पुण्य म्हणजे शांतपणे मंत्र जे आहे ते जपण्याचं पुण्य जिभेने आणि ओठांनी मंत्र पठण करण्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आहे. जर दिवसभर मौन व्रत पाळणं शक्य नसेल तर स्नान करण्यापूर्वी 1.5 तास मौन व्रत पाळावं. जर हे देखील शक्य नसेल तर किमान कडू बोलणं टाळावं, भांडणं, तंटा, वादविवाद टाळावा आणि ज्यांच्यासाठी मौनी अमावस्येचे व्रत करणे शक्य नाही त्यांनी या दिवशी गोड पदार्थ खावेत. या दिवशी भगवान शिव आणि भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. ज्यांना महाकुंभ स्नान घेण्याची संधी मिळाली नाही त्यांनी या दिवशी स्नान करताना गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांचे स्मरण करावं आणि त्या ध्यानमग्न होऊन मौन धरत ईश्वरचरणी रुजू व्हावं. तर अशा पद्धतीने मौनी अमावस्येचं हे महत्त्व आहे. तर बघा, या दिवशी भगवान शिवांची आणि श्रीहरी विष्णूंची आवर्जून तुम्हाला जो कुठला मंत्र येत असेल तो मंत्र म्हणून उपासना करायची आहे, पूजा करायची आहे, जेणेकरून त्यांचा आशीर्वाद जो आहे तो तुम्हाला प्राप्त होणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.